शिर्डीमध्ये 3 दिवसांपासून सुरू असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता झाली आहे। 3 दिवसीय उत्सवादरम्यान मोठ्या संख्येने भाविकांनी साईंचं दर्शन घेतलं। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निलेश लंकेच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय। अहिल्यानगर ते मनमाड रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। अकोला तहसील कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षाने मोर्चा काढलाय। निराधार नागरिकांचं रखडलेलं अनुदान तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे। तर 15 दिवसांमध्ये अनुदान जमा न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। गोंदियात शेतकरी नेते संजय टेंभरे यांनी वाढदिवसानिमित्त शेतकऱ्यांचा सत्कार केलाय। दरम्यान त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचं वितरणही केलं। अमरावती आणि बडनेरा शहरात उद्या पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सिंभोरा हेडवर्क्समध्ये विद्युत वितरण कंपनीमार्फत देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। बुलढाण्याच्या खामगाव शहर हद्दीत कोट्यावधींचे बाजार मूल्य असलेल्या सरकारी भूखंड लाटला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नियमबाह्य कागदाची अफरातफर करून मालमत्ता पत्रक तयार केल्याचा आरोप करण्यात आलाय। तर कारवाई करण्याची मागणी करण्यात येते। जळगावमध्ये एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। यावेळी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलंय। त्यांच्याकडून तब्बल 7 लाख रुपयांच्या रोख रकमेसह 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नागपूरच्या लकडगंज परिसरात गणेश विसर्जनासाठी तयार केलेल्या टँकमध्ये बुडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय। दरम्यान भाजप युवा मोर्चाकडून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला। दरम्यान ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। पालघरमध्ये भटक्या कुत्र्याला वाचवताना रिक्षाचा अपघात झालाय। अचानक समोर आलेल्या भटक्या कुत्र्याला वाचवताना भरधाव रिक्षा उलटली। अपघातात रिक्षा चालकासह रिक्षातील प्रवासीही गंभीर जखमी झाले। छत्रपती संभाजीनगरमधील टवाळखोरांचा व्हिडिओ समोर आलाय। रील्सच्या नादात एका तरुणानं चालत्या दुचाकीवर दुसऱ्या मुलाच्या अंगावर उभं राहत भर वर्दळीच्या रस्त्यात रील बनवली आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा टवाळखोरांवर कारवाई कधी करणार असा सवाल नागरिकांकडून विचारण्यात येतोय। नाशिक शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नाशिककर अक्षरशः हैराण झालेत। मोठमोठ्या खड्ड्यातून जीव धोक्यात घालत नाशिककर रोजचा प्रवास करतायत। मात्र याकडे प्रशासन कानाडोळा करत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पुण्यात रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे। कोथरूडमध्ये रस्ता खचून ट्रक खड्ड्यात फसला। महापालिका प्रशासनाला 2 तासांनंतर ट्रक खड्ड्यातून बाहेर काढण्यात यश आलंय। जेसीपीच्या मदतीने ट्रक बाहेर काढण्यात आला। लासलगाव निफाड रेल्वे मार्गावर असलेल्या भुयारी मार्गात पाणी साचलंय। जवळपास 3 फुटापर्यंत पाणी साचल्याने गुडघाभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागतोय। त्यामुळे अनेक जण विशेषतः विद्यार्थी स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करतात। पाटण तालुक्यातील शिरळ गावातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय। शेतात जाण्यासाठी पूल नसल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। तर मुसळधार पावसामध्ये दुर्घटना होण्याचीही भीती वर्तवण्यात येते। मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये मुसळधार पावसात छातीपर्यंत पाण्यात उभं राहून वीज कर्मचाऱ्यांनी ब्रेकडाऊन दुरुस्त केला। या कठीण परिस्थितीतही महावितरणाच्या लाईन कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वीज पुरवठा सुरळीत केल्याने सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय। तब्बल 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर कल्याण आणि डोंबिवली परिसरात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली। 2 दिवस कडक उन्हाच्या त्रासामुळे डोंबिवलीकर हैराण झाले होते। मात्र पावसाच्या आगमनानं परिसरात गारवा पसरलाय। संपूर्ण महाराष्ट्राला ओलाचिंब करणाऱ्या सरींनी मराठवाड्याकडे मात्र पाठ फिरवली आहे।
मराठवाड्यात सरासरीपेक्षा फक्त 50%च पाऊस पडलाय, त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले। गेले 2 ते 3 दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे, त्यामुळे शेती कामांना वेग आलाय। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जवळजवळ 60 ते 70% भात लावणीची कामं पूर्ण झाली आहेत। राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। 11 ते 14 जुलै या कालावधीमध्ये राज्यात पुन्हा पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आलाय। पनवेल पालिकेच्या शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेतील विद्यार्थ्यांना कर्मचारी असतानाही जेवणाचं ताट घासावं लागलंय आणि त्यातही हे ताट त्यांनी शौचालयात आणि बेसिनमध्ये धुतल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी संताप व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान या प्रकरणात मुख्याध्यापकांसह मदतनीसांवरही कारवाई करण्यात आली आहे। महाबळेश्वर पोलादपूर रस्ता पुढील 5 दिवस बंद राहणार आहे। पोलादपूर हद्दीत दरड कोसळल्यामुळे आंबेनळी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची संचालक पदाची निवडणूक 13 वर्षांनंतर काल पार पडली। यातील पहिले 2 निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले आहेत, तर दिनेश चोखारे आणि जयंत टेमुर्डे यांनी पहिल्या टप्प्यात विजय संपादन केला। फटाके फोडून या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला। धाराशिवमध्ये गावकऱ्यांनी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रस्त्यावर बसून आंदोलन केलं। 25 वर्षापासून रस्ता दुरुस्ती होत नसल्यानं गावकरी संतप्त झालेत। गावकऱ्यांनी धाराशिव अहिल्यानगर महामार्गावर नळी वडगाव फाट्यावर रास्ता रोको केला। भंडारा जिल्ह्यातील सेलोटी येथील खासगी शेतातील एका विहिरीत कोल्हा पडला होता। याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि वन विभागानं रेस्क्यू ऑपरेशन करत कोल्ह्याला सुखरूप विहिरीबाहेर काढून जीवनदान दिले। भंडारा जिल्ह्यातील पवनी वन विभागाच्या हद्दीतील निमगाव येथील शेत शिवारामध्ये भटकलेली एक नीलगाय चिखलात फसली। वन विभाग कर्मचारी आणि पीआरटी पथकानं तब्बल 3 तासाच्या अथक प्रयत्नानंतर नीलगाईला बाहेर काढलं। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात सापाशी मस्ती करणं तरुणाच्या जीवावर बेतलंय। मस्तीच्या नादात लक्की नावाच्या तरुणाने साप पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र कोब्रा सापाने त्याच्या हाताला दंश केला। तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। नंदुरबार शहरातून जाणाऱ्या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत न्यूज 18 लोकमतने बातमी दाखवल्यानंतर संबंधित विभागाकडून रस्त्याची तातडीने डागडुजी सुरू करण्यात आली। रस्त्याची दुरुस्ती सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। किवळे रावेतला जोडणारा मुख्य रस्ता पावसामुळे चिखलमय झालाय। या मार्गावरून प्रवास करताना अनेक दुचाकी स्वार घसरल्यानं अपघातही झालाय। सरकारच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांनी स्वतःच तात्पुरती रस्त्याची डागडुजी केली आहे। पुसद तालुक्यातील निंबी ते गाजीपूर रस्त्याचं काम ग्राम सडक योजनेतून सुरू आहे। या रस्त्यामध्ये मुरुम आणि गिट्टी टाकून कामाला सुरुवात करण्यात आली, त्यामुळे रस्ता चिखलमय झालाय आणि यामुळेच वाहन चालकांसह विद्यार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतो। धुळे महानगरपालिकेतर्फे आता धुळे शहरात नळांना वॉटर मीटर बसवण्यात येणार आहेत। पाण्याची बचत व्हावी तसेच पाण्याचा कर नियमित वसूल व्हावा यासाठी महापालिकेने शहरात 58,000 वॉटर मीटर बसवण्याचा निर्णय घेतला। शिक्षक द्या असं म्हणत येवल्याच्या कोळगावातील विद्यार्थी आणि पालक आक्रमक झालेत। शिक्षकांची मागणी करत ग्रामस्थांनी थेट शाळेलाच कुलूप ठोकत शिक्षण विभागाचा आणि शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। कुडाळ तालुक्यातील पणदूर सातेरी मंदिराजवळ हातेरी नदीच्या पात्रात एका वृद्धाचा मृतदेह आढळून आलाय। स्थानिकांच्या माहितीनुसार नदीतून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही वृद्ध व्यक्ती वाहून गेली असावी असं सांगण्यात येत आहे। पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांचं आत्महत्या सत्र वाढत चाललंय। 6 महिन्यामध्ये तब्बल 527 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली असून यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यात 178 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। नागपुरातील कच्छी विसा मैदानात गणपती मूर्ती विसर्जनाच्या
कृत्रिम टँकमध्ये बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता। या घटनेनंतर पालिकेला जाग आली आहे। पालिकेकडून या टँकमधील पाणी काढण्यास सुरुवात करण्यात आली। नागपुरात वाहतूक पोलीस डिजिटल चलन करण्यासाठी सर्रासपणे खासगी मोबाईलचा वापर करून वाहन चालकांचे फोटो काढत असल्याचा प्रकार समोर आलाय। खासगी मोबाईलनं चलान करण्यास सक्त मनाई असतानाही मनमानी कारभार सुरू असल्यानं कारवाई होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। वसई विधानसभा मतदारसंघातील विविध जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना संसदीय प्रक्रियेचे थेट प्रात्यक्षिक अनुभवता यावे यासाठी पावसाळी अधिवेशनानिमित्त एका प्रेरणादायी उपक्रम घेण्यात आलाय। वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी विशेष पुढाकार घेत 5वी ते 7वीतील 50 विद्यार्थ्यांना विधान भवन भेटीची संधी उपलब्ध करून दिली। रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले, त्यामुळे रस्त्यावरील रहदारीला अडथळा निर्माण झालाय। मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ संतापले, त्यामुळे तात्काळ अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये दूषित पाण्याने आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात। माटर गावात 60 जणांना डायरियाची लागण झाली आहे। दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांना अतिसारासह उलट्या, मळमळ आणि पोटदुखीचा त्रास सुरू झालाय। जालना जिल्हा परिषदेसमोर कंत्राटी रुग्णवाहिका चालकांनी आमरण उपोषण सुरू केले। शासकीय रुग्णवाहिका चालकांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात यावं, रुग्णवाहिका चालकांना थेट त्यांच्या बँक खात्यात वेतन जमा करण्यात यावं या मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आलं। वेगवान बातम्या सुरूच राहणार आहेत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।